Hello student. Today we start chapter 18. Belong to EVS first. Chapter name is The Environment and Us. So now we start. Student, the first heading is deforestation. Student, you know that the population of the world is now close to 600 करोड़. आज वर्ल्ड की जो पॉपुलेशन है वो कितनी हो गई है? ऑलमोस्ट 600 करोड़. मैन इज डेवलपिंग न्यू टेक्नोलॉजी टू मीट द नीड्स ऑफ ऑल दिस पीपल. मैन रोज डे बाय डे क्या कर रहा है? न्यू टेक्नोलॉजी को डेवलप कर रहा है ताकि जितने भी पीपल्स है लोग हैं उनको सारी फैसिलिटी मिले. एंड यूजिंग अप मोर एंड मोर लैंड, और इसके लिए क्या कर रहा है? वो ज़्यादा से ज़्यादा लैंड का, ज़मीन का यूज़ कर रहा है, वाटर रिसोर्स का यूज़ कर रहा है. ओपन स्पेस आर रिक्वायर्ड ऑन अ वेरी लार्ज स्केल फॉर एग्रीकल्चर. अगर इतने सारे लोग हैं तो उन सभी के लिए क्या लगने वाली है? हमको बहुत ज़्यादा क्वांटिटी में, स्केल में एग्रीकल्चर के लिए स्पेस लगने वाली है. दैट मीन खेती के लिए, हाउसिंग इंडस्ट्रीज के लिए, बिल्डिंग्स के लिए, रोड्स के लिए, रेलवे के लिए. दैट मीन हमको जितने ह्यूमन बींग्स होंगे, जितने पॉपुलेशन होगी, उतनी ज़्यादा क्या लगने वाली है? लार्ज स्केल पे ज़मीन लगने वाली है. फॉरेस्ट आर कट डाउन टू मेक प्लेस फॉर देम. क्या करेंगे इसके लिए? जो फॉरेस्ट है, वन है, जंगल है, उनको ह्यूमन बींग कट डाउन करेगा. अब अगर जंगल कट डाउन करेगा तो क्या होगा? जो ग्रीनरी है वो कम हो जाएगी और बहुत सारे साइड इफेक्ट्स होंगे. मर्सी और लो लाइंग एरिया आर फिल टू रिक्लेम देम. मर्सरी म्हणजे काय? दलदली के जो क्षेत्र हैं उनको भी रिक्लेम करने के लिए ह्यूमन बींग क्या कर रहा है? तो ट्राई कर रहा है. यू नो दैट द इन्वायरमेंट प्रोवाइड शेल्टर टू डिफरेंट काइंड ऑफ लिविंग थिंग. अपना जो इन्वायरमेंट है वो क्या करता है? डिफरेंट काइंड्स ऑफ लिविंग थिंग्स. अब लिविंग थिंग्स में ह्यूमन बींग भी है, प्लांट है, बहुत सारे एनिमल्स है. उन सबको ये इन्वायरमेंट क्या देता है? तो शेल्टर देता है, आश्रय देता है. देयर आर मेनी टाइप्स ऑफ प्लांट इन फॉरेस्ट. तुम्हाला माहीत आहे वनमध्ये भरपूर प्रकारचे प्लांट्स आहे. बर्ड्स आहे जे आपला जे नेस्ट आहे ते रिवर तयार करतात. ॲनिमल लाईक बियर, डियर, मंकी, एलिफंट, टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट. हे जेवढे पण प्राणी आहे कुठे राहतात? जंगलमध्ये. दे फाइंड शेल्टर इन अ फॉरेस्ट. ते आपला जे शेल्टर आहे ते कुठे फाइंड करतात? तर फॉरेस्टमध्ये. ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट. जेवढी पण नीड्स आहे, त्यांची गरज आहे, ते त्यांना कुठून भेटते? तर फॉरेस्टमधून. इफ फॉरेस्ट आर रिड्यूस, जर हे जे फॉरेस्ट आहे ते कमी झाले काय होणार? बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो डिप्लेटेड. जे बायोडायव्हर्सिटी आहे ती कमी होणार. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता. प्लांट आणि ॲनिमलमध्ये दिसणारी जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे काय? तर बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट हेडिंग आहे पॉल्युशन. पॉल्युशन म्हणजे काय? तर प्रदूषण. Student, you have seen how water source get polluted if waste water is let into them without processing. तुम्हाला माहित आहे की जर पाणीमध्ये, पाण्याचे जे रिसोर्स आहेत त्यामध्ये आपण वेस्ट वॉटर डायरेक्टली टाकून दिला तर काय होणार? तो वॉटर पॉल्युटेड होणार. वेस्ट वॉटर इज ऑल्सो गिवन आउट फ्रॉम फॅक्टरीज इन टू देअर सराउंडिंग. वेस्ट वॉटर, फॅक्टरीमधून जे वेस्ट वॉटर निघतो ते कुठे ॲड करून देतात? सराउंडमध्ये, म्हणजे की वॉटर जे रिसोर्स आहे त्यामध्ये. ए वॉटर फ्रॉम सच पॉल्युटेड सोर्स कीपिंग शोकिंग इन टू द सॉइल. जर तो वेस्ट, खराब जो घाण पाणी आहे तो कुठे गेला? सॉइलमध्ये. तर सॉइल काय होणार आहे? जे माती आहे ती काय होणार आहे? इनफर्टाईल. म्हणजे त्याची जे कॅपॅसिटी आहे, कसली कॅपॅसिटी? उत्पन्नाची कॅपॅसिटी ती काय होणार आहे? कमी होणार आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड आर यूज इन अ लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर. आता मोठ्या प्रमाणात काय होते? केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइडचा जे शेतकरी आहे तो वापर करतोय. दे सीप इन टू द सॉइल. आता ते कुठे जातात? मातीमध्ये. आणि फायनली काय होतोय? इन टू रिव्हर विथ रेन वॉटर. नंतर ते रिव्हरमध्ये जातात आणि मिक्स होऊन जातात. जेव्हा पाऊस पडतो ते पाऊसमध्ये मिक्स होऊन कुठे जातात? तर रिव्हरमध्ये. ड्यू टू सेव्हरल सच रिझन वॉटर अँड सॉइल गट पॉल्युटेड. हे जे रिझन आहे, हे जे कारणे आहे, यामधून काय होते? जे पाणी आहे आणि माती आहे ते काय होते? पॉल्युटेड होते, प्रदूषित होते. दिस इज डेंजरस फॉर द प्लांट अँड ॲनिमल देअर. हे जे काही आहे ते प्लांट आणि ॲनिमलसाठी काय आहे? तर खूप डेंजरस आहे. देअर नंबर रिड्यूस. काय होते? प्लांट आणि ॲनिमलचं जे नंबर आहे ते कमी होतोय. इव्हेंच्युअली दे डाय आउट ऑल टुगेदर. नंतर आफ्टर काय होतोय? फायनली त्यांची डेथ सुद्धा होते. दॅट इज दे बिकम एक्सटिंक्ट. म्हणून तर काय होते? ते विलुप्त होत आहे. तुम्हाला पण माहिती आहे की फ्यूल इज यूज्ड इन ऑल होम्स. आपले जेवढे पण घरात आहे प्रत्येक घरात काय होतंय? फ्युअलचा आपण वापर करतो. बिसाइड देअर आर बिग इंडस्ट्रीज. यानंतर खूप मोठी मोठी इंडस्ट्रीज आहे, फॅक्टरीज आहे.
त्यामध्ये पण काय होतोय, खूप ग्रेटर क्वांटिटीमध्ये फ्युलचा आपण वापर करतो. ऑन द अदर हँड, ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड एंटर द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्यूल. जेव्हा हे फ्यूल आपण बर्न करतो, काय प्रोड्यूस होते, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅस तयार होते. ऑन द अदर हँड, ड्यू टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन, आता डिफॉरेस्टेशन होतोय, आपण जंगल तोडतोय, काय होतोय, द नंबर ऑफ ट्री अवेलेबल फॉर द ॲब्झॉर्बिंग दिस कार्बन डायऑक्साईड, हे जे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते हे त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतोय, तर प्लांट करताय. जर प्लांटच कमी झाले तर त्याला ॲब्झॉर्ब कोण करणार आहे. ॲज अ रिझल्ट काय होतोय, द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर, जे हवामध्ये कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण आहे तो काय होतोय, कंटिन्यू वाढतोय. वेन द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर रायझेस, जर कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण हवामध्ये जास्त झाला, इट लीड टू राईज इन टेम्परेचर, काय होते मग, टेम्परेचर तापमानमध्ये वाढ होते. वी सी सच अ टेम्परेचर राईज इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. तुम्हाला पण माहिती आहे की आता वर्ल्डमध्ये प्रत्येक ठिकाणी जो टेम्परेचर आहे तो काय होतोय, वाढ. बिसाइड वेन फ्यूल आर बर्न इन व्हेकल्स, जेव्हा व्हेकलमध्ये फ्यूल बर्न होतोय, ते गिव्ह आउट सर्टन पॉइझनस गॅसेस, ते भरपूर क्वांटिटीमध्ये पॉइझनस गॅस ॲज वेल एज स्मोक म्हणजे धूरसुद्धा बाहेर टाकतात. इंडस्ट्रीज ऑल्सो लेट आउट सम पॉइझनस गॅस, हे जे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहे हे सुद्धा खूप मोठे प्रमाणात पॉइझनस गॅस काय करताय, हवामध्ये आउटलेट करतात किंवा एक्झिट करतात. दीज लीड टू एअर पॉल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल, हे जे कारण आहे यामुळे खूप मोठे प्रमाणात एअर पॉल्युशन होतो आहे. तर हे काय होतं तुमच्या, वॉटर पॉल्युशन, एअर पॉल्युशन आणि सॉइल पॉल्युशन.